मित्रांनो, आज मी तुम्हाला दोन टिप्स सांगणार आहे. एक आहे जीवनात गोडी आणणाऱ्या ऊसाविषयी माहिती सांगा. ऊस आणि ऊसाचा रस याच्याविषयी विस्तृत अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, बघूया काय आणि ऊसापासून बनणारे अनेक पदार्थ आणि त्याचे फायदे आणि त्याचे तोटे काय आहेत ते आपण बघूया. आणि दुसरा विषय मित्रांनो, ओट मिल्क पिण्याचे फायदे. जीवनात गोडी आणणाऱ्या ऊसाविषयी माहिती जाणून घेऊया. ऊस आहे म्हणून जीवनात गोडी आहे. अरे वा. ऊसाची लागवड आणि ऊसापासून गूळ व साखर तयार करण्याची कला या दोन्ही गोष्टी भारतामधून चीन, अरेबिया वगैरे देशात नेण्यात आल्या असावेत असे उपलब्ध पुराव्यावरून दिसून येते. दर क्षणी शरीराला एनर्जी किंवा पेट्रोल लागते. ते पेट्रोल ऊसामुळे शरीराला मिळते. कावीळ, यकृत वृद्धीचे विकार, उदर, जलोदर, वजन, अकाली घटणे या विकारात पथ्यपाणी खूप असते. त्यामुळे अन्न नकोसे वाटते. अशा वेळी ऊसाचा उपयोग होतो. विशेषतः कावीळ विकारात ऊसाचे तुकडे करून ते चावून चावून खावे. बाजारातील माशा बसलेला ऊस किंवा गुऱ्हाळातील ऊसाचा रस जुलाब, टायफॉइड, कॉलरा या रोगाचे कारण होऊ शकतो. कावीळ किंवा लिव्हर विकारात रोज फक्त सबंध ऊस चावून खाल्ला तर औषधाशिवाय रोग लवकर बरा होतो. अरे वा. ऊसापासून बनणाऱ्या पदार्थात खडीसाखर श्रेष्ठ आहे. चांगली पतळी खडीसाखर ही कफ होऊ देत नाही. त्यामुळे वृद्ध माणसाच्या न हटणाऱ्या कफ आणि दमा, खोकला, आवाज बसणे, थकवा याकरता खडीसाखर आणि लवंग आलटून पालटून चघळणे हा उत्तम उपाय आहे. अरे वा. गायक, वक्ते, शिक्षक यांच्या स्वरयंत्रावर ताण पडू नये म्हणून त्यांनी तंबाखू सिगरेट ऐवजी खडीसाखर आणि लवंग ठेवावी. अरे वा. चांगली खडीसाखर दुधात बनते. सोडा प्रक्रियेत बनलेली खडीसाखर औषधी उपयोगाची नाही. अरे बाबा. ऊसापासून बनणाऱ्या पदार्थात काकवी हा पदार्थ कनिष्ठ मानला जातो. पण ज्यांना शारीरिक श्रम खूप आहेत, थकवा येऊन चालत नाही, काम खूप केले पाहिजे, याच्याकरता काकवी हे स्वस्ताईचे टॉनिक आहे. अरे वा. काकवी तुलनेने उष्ण आहे. कफ व पित्त दोन्ही वाढवते. ऊसाच्या रसाच्या सेवनाने शरीरातील बिलिरुबिन पातळी सुधारण्यास मदत होते. यासाठी कावीळ झाला की ऊसाचा रस पिण्यास दिला जातो. एका संशोधनानुसार ऊसाच्या रसामुळे यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होते. व्हेरी गुड. ऊसातील प्रोटीनयुक्त किडनीचे कार्य सुधारतात. ऊसातील प्रोटीन घटक किडनीचे कार्य सुधारतात. ऊस अल्कलाईन असण्याबरोबरच अँटीबायोटिक देखील आहे. यामुळे मूत्र विसर्जनाच्या वेळी होणारी जळजळ दूर करण्यास हा रस फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात रखरखीत उन्हामुळे आपणास लवकर थकवा येतो. हा थकवा दूर करण्यासाठी ऊसामध्ये ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्स नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अरे वा. अशा प्रकारे मित्रा पहिली टीप संपलेली आहे. आणि दुसरी टीप काय बघूया. दररोज ओट मिल्क पिण्याचे फायदे काय ते बघूया. आजच्या व्यस्त जीवनशैलीत निरोगी व हलकी पचणारी आहारशैली निवडणे अनेकांसाठी गरजेचे झाले आहे. दुधाचे पर्याय म्हणून ओट मिल्क मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे.
वनस्पतीजन्य असल्याने ते लॅक्टोज फ्री, पचायला हलके आणि अनेक महत्वपूर्ण पोषक तत्वांनी समृद्ध आहे. अरे वा. योग्य प्रकारचे ओट मिल्क निवडले तर ते दररोजच्या आहारात मोठा बदल घडवू शकतात. काय ते बघूया. ओट मिल्क मधील पोषक तत्वे काय बघूया. ओट मिल्क मध्ये नैसर्गिकरित्या फायबर, बी विटॅमिन, मॅंगनीज, फॉस्फरस आणि काही प्रमाणात प्रथिने असतात. आणि काही प्रमाणात प्रथिने असतात. अनेक ब्रँड्स अतिरिक्त पोषक घटकांनी असे कॅल्शियम, विटॅमिन डी, विटॅमिन B12 आणि आयर्न समृद्ध करून देतात. यामुळे हाडांचे आरोग्य, ऊर्जा निर्मिती, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत होते. व्हेरी गुड. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर काय ते बघूया. ओट मिल्क मध्ये आढळणारा बेटा ग्लुकॉन हा प्रकारचा विद्राव्य फायबर विशेष महत्वाचा आहे. तो रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी करण्यात उपयोगी ठरतो. व्हेरी गुड. कोलेस्ट्रॉल कमी करणे, रक्तवाहिन्यांचे आरोग्य राखणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे या सर्व गोष्टींसाठी ओट मिल्क उपयुक्त आहे. अरे वा. पचनक्रिया सुधारते. फायबरयुक्त असल्यामुळे ओट मिल्क पचनक्रिया सुधारते. हे विशेषतः खालील बाबींमध्ये मदत करते. बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखते. पोट हलके आणि आरामदायक ठेवते. व्हेरी गुड. लॅक्टोज असहिष्णुता असलेल्या लोकांसाठी तर ओट मिल्क उत्तम पर्याय आहे. वजन नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. ओट मिल्क कमी फॅट्स आणि जास्त फायबरयुक्त असल्याने शरीराला जास्त वेळ तृप्त ठेवते. अरे वा. यामुळे अनावश्यक खाणे कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत होऊ शकते. छान. कोणते ओट मिल्क निवडावे. दररोज ओट मिल्क पिण्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा असेल तर योग्य प्रकारे निवडणे महत्वाचे आहे. फोर्टिफाईड ओट मिल्क निवडा. कॅल्शियम, विटॅमिन बी, विटॅमिन B12, प्रथिने याची भर असलेले पर्याय नेहमी चांगले. अरे वा. अनस्वीटेड प्रकार सर्वोत्तम. साखर न घातलेले ओट मिल्क आरोग्यासाठी जास्त हितकारक असते. अति साखर टाळल्यास वजन आणि रक्तातील साखर दोन्ही नियंत्रणात राहतात. कृत्रिम फ्लेवर आणि जास्त ऑडिटिव्ह असलेले पर्याय निवडा. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.